UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वाल्मिक कराड पुण्याच्या पाषाण रोडवरील CID कार्यालयात शरण केसमध्ये दाखल खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांकडून सुरू होता शोध। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, शरण जाण्याआधी व्हिडिओ पोस्ट करत वाल्मिक कराडची प्रतिक्रिया। राजकीय द्वेषापोटी माझं नाव बीड हत्या प्रकरणात जोडलं, कराडचा आरोप, तर दोषी आढळल्यास न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचीही प्रतिक्रिया। माझ्यावरील खंडणीची खोटी फिर्याद दाखल, वाल्मिक कराडनं खंडणीचे सर्व आरोप फेटाळले। खंडणी प्रकरणासह बीड हत्या प्रकरणी पुण्यातील CID कार्यालयात वाल्मिक कराडची चौकशी सुरू, चौकशीत 2 माजी नगरसेवकही उपस्थित, आजच केस कोर्टात ऑनलाईन हजर करणार। फडणवीसांच्या तत्परतेनंच वाल्मिक कराड पोलिसांना शरण, मारहाणीचा व्हिडिओ कॉल पाहणारा कराडही हत्येच्या गुन्ह्यात येईल, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंकडून शरण जाण्यासाठी निरोप आला का, संभाजीराजे छत्रपतींचा सवाल, तर वाल्मिकवर मोक्का लावण्याचीही मागणी। वाल्मिक कराडला साथ देणाऱ्या मंत्र्यांवरही 302 चा गुन्हा दाखल करा, वाल्मिक कराड शरण आल्यानंतर मनोज जरांगे यांची मागणी। वाल्मिक कराड शरण येणं हे पोलीस आणि CIDचं अपयश, प्रकाश सोळंकेंची टीका। गुन्हेगार जर स्वतःहून शरण येत आहेत मग पोलीस यंत्रणा काय करतेय, संतोष देशमुखांच्या मुलीचा सवाल, फरार आरोपींनाही अटक करण्याची मागणी। बीड खंडणी हत्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवली, वाल्मिक कराडची 100हून अधिक खाती गोठवल्याची धक्कादायक बाब उघडकीस। सतीश वाघ हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट तपासणार, गुन्ह्यात वापरलेली बाईक आणि कार जप्त, मोहिनी वाघसह सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत। 8 आणि 9 जानेवारीला शरद पवार गटाची महत्त्वाची बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत निर्णय होण्याची शक्यता, पक्षाच्या पुढील वाटचालीबाबतही चर्चा। गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर मतदान केल्याचं लिहून दिलं, पण मिळाली 60 मतं, बच्चू कडूंचा दावा, ब्राह्मणवाडा थडी गावातील EVMवर कडून शंका व्यक्त। मुंबईतील हवेचा स्तर आणखी खालावला, बोरिवली पूर्व भायखळा परिसरातील हवेचा स्तर अतिवाईट श्रेणीत, दोन्ही भागातील सर्व बांधकामं बंद करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात, गणपतीपुळेच्या निळाशार समुद्रात पॅरासेलिंगला पर्यटकांची पसंती। न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटक गोव्यात, सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले, कलंगूट बीचवरही पर्यटकांची मोठी गर्दी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।